चला तर पुढे एक धडा आहे आपल्याला तो घेऊया. अन एपिटोम ऑफ करेज. अन एपिटोम ऑफ करेज. एपिटोम म्हणजे काय रे? अ व्हेरी फाईन एक्झाम्पल ऑफ समथिंग. एखादं खूप महत्वाचं असं उदाहरण. करेज म्हणजे धैर्य. So we often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps, or mourn over them over the whole life through. बऱ्याच वेळा आपण एखादी गोष्ट आपले काही अशक्तपणा असतो, काही कमतरता आपल्याकडे असतात, अपंगत्व आपण त्या गोष्टीबद्दल नेहमीच आयुष्यभर रडत असतो. But there is a person known as Dr. Hawking, Dr. Stephen Hawking, one of the greatest scientists of this century, and did not do so. In spite of suffering from a very rare and dreaded disease, of Dr. Hawking continued his research undaunted. His exemplary courage should inspire us to do our best even under trying circumstances. He passed away on March 14, 2018. Getting? तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे खूप महत्वाचे सायंटिस्ट होते. त्यांना एक असा खूपच रेअर रेअर म्हणजे दुर्मिळ असे त्यांना आजार झाला होता. ते सुद्धा त्यांनी आपलं संशोधन चालू ठेवलं. त्यांचा मृत्यू झाला 14 मार्च 2018 रोजी. Exactly 300 years after the death of great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in the Oxford, London on the 8th day of January 1942. 300 वर्षानंतर या व्यक्तीचा जन्म झाला होता लंडनमध्ये 1942 ला. Little did his parents know that one day their little boy would be hailed as one of the greatest scientists of this century. Neither could anybody imagine that his mind would soar up into space like light. More importantly, none could predict that he would be the epitome. He would be the very epitome of courage. लक्षात घ्या. तर त्याच्या आईवडिलांना माहित नव्हतं की माझा मुलगा एवढा मोठा शास्त्रज्ञ होईल. आणि कोणाला एवढंही कळलं नाही की हा शास्त्रज्ञ एवढ्या मोठ्या आजारातून सुद्धा तो एक धीर दाखवत आहे. व्हॉट सी पुढे काय बघा. सो करेज इज अ वंडरफुल थिंग. करेज इज वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी which makes people not lose heart when faced with a great calamity. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, cosmology म्हणजे काय रे? ते लेफ्टला दिलं बघा. Study of origin and development of the universe, is the very personification of courage and hope. Except his mind, his whole body is bound to a wheelchair thanks to a cruel quirk of fate. Yet he is one of the greatest scientists of this century. तर त्याचा जे मेंदू होता ना मेंदू, त्याचा मेंदू त्याचं मन हे सोडलं तर बाकी पूर्ण शरीर त्याचं त्या व्हीलचेअरवर खेळलेलं होतं. आणि हा खूप महत्वाचा व्यक्ती होता आणि खूप मोठं धैर्य दाखवून त्याने त्याचे शोध लावलेले होते. अँड एव्हरेज चाइल्ड स्टीफन ग्रीव अप टू बी अ नॉर्मल टीनेजर. तर तो जन्मता तसा नव्हता. तो एक नॉर्मल व्यक्ती होता. लहानपण त्याचं नॉर्मल गेलं होतं. फुल ऑफ मिस्चिफ्स अँड लॉट्स ऑफ लव्ह फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. त्याला गणित आवडायचं, म्युझिक आवडायचं आणि भरपूर मस्ती करायचा. मिस्चिफ होता, खोडकर होता तो. Even though his father wanted him to study medicine, he was bent on the studying mathematics. Okay, so let's see guys पुढे काय बघा. So yes थोडं हां yes. सो त्याला वडिलांना वाटत होतं की त्याने मेडिसिन शिकावं, डॉक्टर व्हावं, परंतु त्याला मॅथमॅटिक्स आवडायचं. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. आणि त्यावेळेस काय झालं की जी काही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी होती त्यावेळेस त्यांच्याकडे मॅथमॅटिक्सचा कोर्स नव्हता. म्हणून त्याने काय शिकला, तो व्यक्ती काय शिकला, स्टीफन हॉकिंग काय शिकले तर फिजिक्स शिकले, भौतिकशास्त्र ते शिकले. At the age of 17, 17 वर्षाचे असताना Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. जेव्हा तो 17 वर्षाचा होता त्यावेळेस त्याला वाटलं की अरे आपण काही कारण नसताना पडतोय आणि गोंधळलेलो आहोत, काहीतरी गडबड आहे असं त्याला वाटायला लागलं त्यांच्या शरीरामध्ये, बॉडीमध्ये. दिस दिस परप्लेक्स्ड हिम. परप्लेक्स म्हणजे काय, कन्फ्यूज झाले ते. अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर हू डायग्नोज हिम as a suffering from an extremely rare disease, ALS or LOU, Gehring's disease that affect the nervous system and eventually weakens all the बघा. तर ते त्यांच्या डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने विचारलं की डॉक्टर साहेब असं का होतंय? तर डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला असा एक छोटासा एक रेअर अशी डिसऑर्डर झालेली आहे आणि त्यामुळे तुमची जे नर्वस सिस्टम आहे, जी चेतासंस्था आहे, त्याला कुठे ना कुठे प्रॉब्लेम होत आहे आणि ते तुमच्या मसल्सला कंट्रोल करतात. लक्ष द्या.
Stephen says that even as a child, his muscles coordination was nothing to write home about. He recollects that his handwriting would send his teacher into a fit or frenzy. Nor was he inclined towards sports. Nevertheless, this disease came as bolt from the blue. बरोबर. तर त्याला लिहिता येत नव्हतं, खेळ खेळता येत नव्हतं त्याला वगैरे आणि सर्व गोष्टीच्यामुळे अडचणीत आला होता तो व्यक्ती. हाऊ मच टाइम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. आणि त्याचा जीवनकाल पण किती राहिला होता हे सुद्धा अनसर्टन होतं. त्याला काही त्या गोष्टी माहित नव्हत्या. किती वेळ तो जीवन जीवन जगेल हे माहित नव्हतं. द प्रोग्नोसिस म्हणजे काय बघा, तर डायग्नोसिसच्या आधी असतं प्रोग्नोसिस, दॅट इज फोरकास्ट ऑफ द फ्युचर हेल्थ कंडिशन was bad. Prognosis was bad, and the doctor said they could not do much. Undaunted, Stephen decided to continue his research and even got engaged to a Jane Wilde. ठीक आहे, त्याने डॉक्टर म्हणले आम्ही काही करू शकत नाही, प्रयत्न आम्ही करतो परंतु सांगता येत नाही काही. डॉक्टर म्हणाला ठीक आहे. मग त्याने काय केलं, तो आपल्या कामावर, स्टीफन हॉकिंगने आपल्या कामाकडे लक्ष दिलं, रिसर्चकडे लक्ष दिलं आणि त्याने लग्न सुद्धा केलं, एंगेज सुद्धा झाला जॅन विल्डकर सोबत. Hawking says that, ironic as it may sound, it is at this dismal stage he began enjoying life the most. This, he says, was because he started living life for the moment and continued his doctoral research work with the renewed vigor. तो मला हाच काळ असा होता ज्यावेळेस माझं सर्व काही चांगलं, म्हणजे मी स्वतःहून खूप मेहनतीने काम करायला सुरुवात केली होती आणि मी जगत होतो आयुष्य खरं म्हणजे. इन द मेन वाईल द डिसीज वर्क इट्स वे into Stephen's body and left him disabled. He began studying the concept of black holes to get his PhD. By this time, he was confined to a wheelchair chair and was rapidly losing control of his hands and speech. The study of black holes sparkled him imagination with bright ideas. He made many epoch-making statements that shook established theories. Scientists believe that this universe began with a big bang. To explain the concept better, Stephen invented what is known as ली अल्जेब्रा और लाई अल्जेब्रा जो भी आहे. तर त्याला काय झालं, त्याला हळूहळू त्याच्या आजाराने त्याला खूप ग्रासलं, खूप त्रास द्यायला सुरुवात केली होती. आणि तो शिकत होता ब्लॅक होल्स, कृष्ण विवर शिकत होता, ब्लॅक होल्स किंवा कृष्ण विवर. आणि खूप हा वेगळा कन्सेप्ट आहे, तुम्ही शिकलेला आपण आहात काही गोष्टी याच्यामध्ये. तरी तो त्याचं चालू होतं त्याचं म्हणणं आणि त्याने एक नवीन कन्सेप्ट चालू केला, लाय अल्जेब्रा. बघा हा व्यक्ती तुम्हाला दिसतोय, हा व्यक्ती आपण शिकत आहोत या व्यक्तीबद्दल. खूप महान अशी व्यक्ती होती. True, though confined to the wheelchair with no control over his body, save a finger, and with a computer to help express his thoughts. तो बोलू सुद्धा शकत नव्हता, तर त्याचे थॉट्स त्या ठिकाणी आपोआप काय व्हायचे तर एक्सप्रेस व्हायचे. डॉक्टर हॉकिंग इज अन authority of profound subject of science. Numerous honorary doctorates and awards have been bestowed on him. He is a fellow of the Royal Society. He is a fellow of the Royal Society and a member of US National Academy of Sciences. In spite of being considered Einstein's equal in intelligence, Dr. Hawking is very humble man. तर त्याचा जो बुद्ध्यांक होता तो होता आइन्स्टाईनच्या बरोबर. लक्षात घ्या, आइन्स्टाईनच्या सोबत त्याचा बुद्ध्यांक होता, त्याचा आयक्यू होता, इंटेलिजंट क्वेश्चन होता. पण तरी सुद्धा व्यक्ती खूप सामान्य होता, हंबल होता, नम्र होता. सिंपल डाउन टू अर्थ मॅन he has authored many books dealing with his awesome ideas of keeping a layman in mind. तर सामान्य माणसाला सुद्धा हे विज्ञान कळेल, हे कॉस्मॉलॉजी कळेल अशा पद्धतीने अनेक पुस्तकं लिहिली आहेत. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. हिज स्टाईल इज सो लुसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम. ते एक पुस्तक आहे त्यांचं, ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम. माझ्याकडे पण आहे, तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा वाचायला कधी. असं खूप सुंदर असं पुस्तक आहे आणि खूप बेस्ट सेलिंग पुस्तक आहे, कारण हे पुस्तक बऱ्याच वेळा अनेक म्हणजे खूप विकलं गेलेलं ते आहे. Today, on being asked how he feels about having dreadful ALS, Dr. Hawking, the quintessence of optimism and hope, he said that not very different from the rest. I try and lead as normal as possible, a life as possible, and not think about my condition or regret the things it prevents me from doing, which are not many. तो म्हणतो की आता मी काय करणार, जे काही झालंय त्याला विचारलं बाबा या आजाराबद्दल तुम्हाला काय वाटतं, ते म्हणतात की मी इतरांसारखा जगण्याचा प्रयत्न करत आहे, कुठलाही पश्चाताप वगैरे करत नाहीये. Dr. Hawking firmly believes that in the next millennium, science will discover the core secrets of universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise.
त्यांचं म्हणणं आहे, की या विश्वाची निर्मिती कशी झाली, काय झाली वगैरे त्या सर्व त्या गोष्टी नक्कीच शोधल्या जातील आणि नक्कीच या विश्वाचा अंत कधी होईल, डिमाईस म्हणजे अंत, या विश्वाचा अंत कधी होईल, हे सुद्धा या ठिकाणी शोधल्या जाईल. हे सुद्धा या ठिकाणी सगळं शोधलं जाईल. Like Dr. Hawking, there are many people who display exemplary courage in their lives. Let us salute all the brave people who, in spite of being disabled, strive to do their best. तर अनेक लोक असतात, अपंग असतात, परंतु त्या लोक अपंग असून सुद्धा किंवा त्यांना अनेक व्याधी असून सुद्धा ती लोक काय करतात, तर त्याच्यावर मात करत कुठले ना कुठले विक्रम करत असतात किंवा कुठल्या ना कुठल्या नवीन गोष्टी आपल्या जगासमोर मांडत असतात.